मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा, काही दिवसांमध्ये पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा. मुंबईतील सत्याचा मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार, भाजपच्या मूक आंदोलनाविरोधातही गुन्हा दाखल होणार, परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक, सत्याचा मोर्चानंतर आज शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार, आमदार खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ठाकरे मार्गदर्शन करणार. सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, आम्ही एकत्र आलोय ते मराठी माणसासाठी, मूठ आवळलेला फोटो मतचोरांच्या बादशहाला पाठवा, उद्धव ठाकरेंचा निशाणा. आम्हाला कोणी एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सरकारचं पाठबळ लागतं म्हणून जनता आमच्या पाठीशी राहील, बावनकुळेंचं वक्तव्य. मवियाच्या मोर्चातील सहभागी पालिका निवडणुकीमध्ये बाहेर पडतील, मोर्चा काढणारे पालिका निवडणूक वेगवेगळे लढतील, मुंबईतल्या मनसे आणि मवियाच्या मोर्चावर मंत्री चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल. निवडणूक व्यवस्थेमध्ये सत्तेचा गैरवापर, संविधानामधील आपल्या अधिकाराचं जतन करण्याची वेळ, शरद पवारांचं वक्तव्य. सत्तेचा गैरवापर झालाय, पवार 50 वर्षांनंतर बोलतायत, आश्चर्य, शरद पवारांच्या टीकेवरून संजय शिरसाटांचा टोला, सत्ता भोगली तेव्हा पवारांना या गोष्टीचा विचार आला नाही, शिरसाटांची टीका. सत्याच्या मोर्चाविरोधात भाजपचं मूक आंदोलन, लोकसभेमध्ये सुद्धा विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं, रवींद्र चव्हाणांचा आरोप.